मित्रांनो, आपण आलेलो आहेत दादर रेल्वे स्थानकावर। इथून मुंबई पोलीसच्या ग्राउंडला जाण्यासाठी महिलांनी काय करायचं आहे, अशा प्रकारे उडान पूल पकडायचा आहे आणि ईस्टला म्हणजेच दादर ईस्टला जायचं आहे। तिथून तुम्हाला बाय टॅक्सी आणि बाय बस कसं जायचं हे मी तुम्हाला सांगतो पुढे। तर मित्रांनो, पुरुषांच्या ग्राउंडला जाण्यासाठी म्हणजेच मरोळला जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग आहेत, दोन मार्गाने जाऊ शकतो। दादरला उतरून तुम्ही वेस्टर्न रेल्वे पकडून, आता ही बघा वसई रेल लोकल लागलेली आहे, ही पकडून किंवा विरारची गाडी पकडून किंवा बोरवलीची गाडी पकडून तुम्ही अंधेरी स्थानकावर उतरून तिकडनं जाता येते, किंवा तुम्ही दादरवरून सेंट्रल लाईनवरून घाटकोपरला जाऊन मरोळला जाता येते। म्हणजेच काय तर मरोळ ग्राउंडला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक घाटकोपर मार्गे सेंट्रल आणि एक अंधेरी मार्गे वेस्टर्नला। ओके, आता तिथे कसं जायचं हे मी पुढे दाखवतो। मित्रांनो, आता आपण दादरला आलोच आहे, तर सर्वात पहिलं आपण महिलांच्या ग्राउंडवर जाऊन बघूया। इकडे तुम्ही पाहू शकताय, दादरवर जसं आपण बाहेर आलो ना की इकडेच याच्या इकडेच तुम्हाला बसेस उपलब्ध आहेत नायगावला जाण्यासाठी। ठीक आहे, खूप सारे बसेस आहेत, मी तुम्हाला स्क्रीनवर बस नंबर पण दाखवतो। आणि त्या कॉर्नरला आपल्याला टॅक्सीज वगैरे मिळतात, तर जर बसेस उपलब्ध नसतील तर आपण वाया टॅक्सीने पण जाऊ शकतो। 10 रुपये भाडा आहे। ओके, नायगावला जाण्यासाठी जास्त लांब नाही, 1.5 ते 2 किलोमीटरच अंतरावर आहे। महिलांनो, ग्राउंड ओळखताय का? हा क्रिकेट ग्राउंड नाही आहे, तुमचं पोलीस भरतीचं ग्राउंड आहे। या तुम्हाला दाखवतो सगळं। आज रविवार असल्यामुळे लोकल येथे जे स्थानिक आहेत त्यांना ग्राउंड उपलब्ध करून दिलेला आहे खेळण्यासाठी। एरवी नसते बरं का, एरवी तुम्ही येऊ शकत नाही, पण आज संडे आहे त्यामुळे ग्राउंड देण्यात आलेलं आहे खेळण्यासाठी। दाखवून घ्या जरा। आणि आपले बरेचसे पोलीस बांधवच आहेत खेळणारे पण। महिलांनो, लास्ट टाइम आहे ना इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, पण ते कन्स्ट्रक्शनचं काम कुठे आहे माहिती आहे का? हे बघा, त्या बाउंड्रीला तुम्हाला दिसतायत का? आत्ताच दगडी खाली केलेले आहे आणि ते बॉर्डर घालायचं प्रक्रिया सुरू आहे। परंतु तुम्ही इथे मैदानावर पाहू शकताय, मैदानावर कोणतेही कन्स्ट्रक्शनचं काम सुरू नाही, मैदान तुमच्यासाठी रेडी आहे। आणि हे ट्रॅक कितीचं आहे माहिती आहे का? 200 मीटरचा। 2 वर्षापूर्वीची जी भरती होती ती याच मैदानावर झालेली, 200चा ट्रॅकवर, कारण लास्ट टाइमची जी भरती होती ती सिंथेटिक मैदानावर झाली होती, बरोबर का? तर ग्राउंड तुम्ही बघू शकताय, ग्राउंड 200चा ट्रॅक आहे, एकदम तयार आहे, काही हे नाही। आज संडे असल्यामुळे ह्यांना खेळण्यासाठी हा ग्राउंड दिलेला आहे, परंतु उद्यापासून इथे कोणालाही एंट्री दिली जाणार नाही। पाणी वगैरे मारून ग्राउंड आखणी केली जाईल आणि सर्व प्रकारे तयार केलं जाणार आहे। ओके, तर 200चा ट्रॅक आहे। ग्राउंड बघा तुम्ही, ग्राउंड पाहू शकता, ग्राउंड छोटा आहे। ठीक आहे, आता इकडे तुम्हाला 200चे 4 राऊंड मारायचे आहेत, तेव्हा जाऊन तुमचं 800 मीटर होणार आहे। ठीक आहे, आता त्याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे जेणेकरून आपल्याला आउट ऑफ किंवा 18 किंवा 16 मार्क तरी आले पाहिजे, याची मी एक नवीन व्हिडिओ तयार करेन स्पेशली तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला इकडे चांगले मार्क मिळतील। ओके, तर ती एक स्ट्रॅटेजी तुम्हाला लवकरच देईन, तुम्ही एकदा निरीक्षण करून पहा। हा ग्राउंड असणार आहे आणि या ग्राउंडवरच तुम्हाला भरती व्हायचं आहे, तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे। महिलांनो, तरी तुम्ही या ग्राउंडवर व्यवस्थित पोचावं यासाठी मी तुम्हाला सध्याचं करंट लोकेशन आपल्या डिअर पोलीस टेलिग्राम चॅनलवर टाकून ठेवतो, तर ते तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीपर्यंत शेअर करू शकता। ओके, मी या मैदानाचं तुम्हाला करंट लोकेशन आपल्या डिअर पोलीस टेलिग्रामला पाठवतो। मित्रांनो, आपल्याला मरोळ येथे जायचं आहे। मरोळला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत, हे मी तुम्हाला मॅपिंग करून दाखवतो इकडे, कारण हे तुम्हाला असं डायरेक्टली जाऊन दाखवणं असं शक्य होत नाही आहे, म्हणून एक मॅपद्वारे तुम्हाला दाखवतो। याचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय। बघा, तुम्ही ह्या मध्य रेल्वेवरून गावावरून काय करताय, दादरला उतरताय। ठीक आहे, दादरला उतरल्याच्या नंतर मरोळला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत। एक तर तुम्ही त्या साईडला जाऊन पश्चिम रेल्वेला जाऊ शकताय, किंवा मग मध्य रेल्वेवरून तुम्ही काय करू शकताय, रिटर्न घाटकोपरला येण्यासाठी ट्रेन पकडू शकताय। इकडे तुम्ही आलेला आहे दादरला, आता दादरवरून तुम्हाला काय करायचंय, परत घाटकोपरला यायचंय। 2 ते 3 स्टेशन आहेत मेन। ओके, डायरेक्ट 10 मिनिटात तुम्ही इकडे येणार। अन्यथा तुम्हाला हे क्राऊड वाटत असेल, पश्चिम रेल्वेला जा, तिथून बोरवली, विरार कुठलीही गाडी पकडा आणि तिथून सुद्धा 10 मिनिटात तुम्ही
अंधेरी स्थानकावर येऊन थांबू शकताय. आता हा जो मरोळ आहे ना, मरोळ हा काय माहिती आहे का, अंधेरी आणि घाटकोपरच्या बरोबर मधोमध आहे. म्हणजेच काय, तुम्ही घाटकोपरवरून काय या आणि अंधेरीवरून काय या ते तुम्हाला सारखंच राहणार आहे. तर ते वेस्टर्न लाईनला राहत आहेत त्यांनी तर अंधेरी मार्गे यायचंय. अंधेरी मार्गे येण्यासाठी तुम्हाला 186 नंबरची बस मिळते. 10 रुपयाने तुम्ही डायरेक्टली इथून अशा प्रकारे मरोळ येथे उतरू शकताय. तुम्हाला अजून मेट्रोचा मार्ग देखील उपलब्ध आहे. तुम्ही काय करा, अंधेरीला या, मेट्रो गाडी पकडा आणि मेट्रोला तिथून तुम्हाला मरोळ नाका इथे उतरायचं आहे. मग इथून परत तुम्ही एकतर रिक्षा किंवा मग इथून येणारे सगळ्या प्रकारचे बसेस पकडून तुम्ही मरोळला जाऊ शकता. हे आहे अंधेरीवरून इकडे येण्याचा मार्ग. आता जर तुम्ही घाटकोपरला उतरला असाल तर घाटकोपरवरून तुम्ही कुठलीही अंधेरीला जाणारी बस पकडू शकताय आणि तुम्हाला काय करायचंय, मरोळ नाक्याला उतरायचंय. घाटकोपरवरून मरोळला जाणाऱ्या बसेस खूप कमी आहेत. जसं इकडे एकच बस आहे जी अंधेरीवरून मरोळला येते, तसंच इकडे देखील मला वाटते एक बस आहे, मी ते तुम्हाला सांगून देईन नंतर, ती पकडा. अन्यथा तुम्हाला काय करायचंय, घाटकोपरवरून अंधेरीला जाणाऱ्या सगळ्या प्रकारच्या बसेस पकडायच्या आहेत आणि मरोळ नाका येथे उतरायचं आहे. इथून तुम्ही थोडंसं पुढे आलात ना की मग तिकडे परत बसेस लागतात. ते बसेस पकडून तुम्ही मरोळला येऊ शकता किंवा रिक्षा मार्गे देखील येऊ शकता. आणि जर तुम्हाला घाटकोपरवरून मेट्रोने यायचं असेल तरी तुम्ही तेच करू शकताय. मेट्रो पकडली घाटकोपरवरून, इकडे आले मरोळ नाक्याला, तुम्ही मेट्रोचा स्टेशन आहे तिकडे उतरायचं आणि मरोळ नाक्यावरून तुम्हाला बसेस मिळतील. त्या प्रकारे तुम्ही मरोळला येऊ शकताय. बघा मी परत सांगतो, मरोळला येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक रस्ताचा मार्ग आहे आणि एक मेट्रोचा मार्ग आहे. परंतु प्रॉब्लेम काय होते, अंधेरीवरून आणि घाटकोपरवरून डायरेक्टली इथे येण्यासाठी बसेस खूप कमी आहेत. ओके, जसं इथे 186 क्रमांकाची एकच बस आहे जी अंधेरी स्थानकापासून डायरेक्ट मरोळला येत असते. घाटकोपरवरून पण एखादी असेल, ती मी नंतर तुम्हाला सांगेन, ती पण डायरेक्टली येते. अन्यथा घाटकोपरवरून अंधेरीकडे जाणारे आणि अंधेरीकडून घाटकोपरला येणारे कोणतीही बस पकडून तुम्ही मरोळ नाका इकडे बस सोडायची आणि परत मरोळ नाक्यावरून मरोळसाठी एक बस पकडायची. किंवा तुम्ही मेट्रोने आलात तरी मेट्रोवरून अंधेरीवरून या काय आणि घाटकोपरवरून या काय, तुम्हाला मरोळ नाका इथे उतरायचं आहे आणि मग तिथून एक वेगळी बस पकडायची आहे किंवा वेगळी रिक्षाने देखील तुम्ही येऊ शकताय. ओके मित्रांनो, तुम्हाला मरोळ ग्राउंड बद्दल सांगतो. जे 2021ची भरती 2023ला मरोळ ग्राउंड येथे झाली होती, त्या ग्राउंडवर तुम्ही पाहू शकताय कोणत्याही प्रकारचं ट्रॅक नाही आहे. म्हणजे तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, बऱ्याच ठिकाणी बिल्डिंग वगैरे उभं झालेलं आहे, तर इकडे भरती घेणं शक्यच नाही. मग आता मरोळला जर भरती घ्यायची असेल तर आपल्याला मरोळच्या PTC मध्ये भरती घ्यावी लागणार आहे. कारण तिकडे अजून एक ग्राउंड उपलब्ध आहे, पण त्या ग्राउंडची माहिती किंवा त्या संदर्भात अजून काही अपडेट आलेली नाही आहे. मग ही भरती कुठे होईल याचा काय मेळ लागत नाहीये, ताळमेळ लागत नाही, काय नियोजन केलंय काय ते हे काय कळतच नाहीये. परंतु जसे आपल्याला अपडेट मिळतील तसं मी तुम्हाला कळवेन. पण बघा, हा PTCचा ग्राउंड आहे, मरोळ PTCचा. तर जर मरोळलाच भरती घ्यायची ठरलेली आहे 11 फेब्रुवारीला, तर ह्याच ग्राउंडवर भरती होऊ शकते. अन्यथा जो याच्या मागे जी भरती झाली होती त्या ग्राउंडवर तर ट्रॅक उपलब्धच नाही. तर मित्रांनो, इथे खाण्यापिण्यासाठी तर तुम्हाला टेन्शन नाही. बाहेर गेलं की तुम्हाला भरपूर सारं मार्केट आहे, तिकडे तुम्ही फळ फ्रूट्स जेवण वगैरे सगळे घेऊ शकतात. आणि जवळपास हॉटेल्स पण आहेत, तुम्ही तिथे बॅचलर करून राहू पण शकतात. ओके, किंवा जर मरोळ PTCला घेतलं तर तिथे टेंट वगैरे बांधून तुम्हाला राहण्याची वगैरे सोय सुविधा केली जाऊ शकते. तर त्याचं काही टेन्शन नाही आहे. ठीक आहे. तरी मित्रांनो, जर 11 फेब्रुवारीपर्यंत त्याच्यामध्ये काहीही बदल झालं तर मी तुम्हाला नक्कीच आपल्या डिअर पोलीस यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामच्या माध्यमातून माहिती देईल. ओके, तुम्हाला आपली माहिती आवडली असेल तर मुंबईला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करायची. थँक्यू. जय हिंद.